अजित पवार यांचे काल विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाले. अपघातानंतर त्यांच्यावरती आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे याच ठिकाणी अजितदादांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. अजितदादांच्या अंत्यसंस्काराची अंतिम तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी जे स्टेज आहे ते उभारण्यात आलेलं आहे. लाकडी देखील इथे आलेले आहे. ब्राह्मणांचा देखील इथं उपस्थिती दिसून येत आहे. सर्व काही तयारी करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात अजितदादांचं पार्थिव देह काठेवाडी येथून या इथे आणण्यात येईल आणि या इथे राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील यांच्या उपस्थितीमध्ये इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर राज्याच्या कानाकोपऱ्यातील अजितदादा समर्थक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आसन व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. कुठल्याही अजितदादा समर्थकाला याचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. एकूणच काय तर अजितदादांच्यावरती आता 11-11:30च्या सुमारास याच पटांगणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. प्रशासन सज्ज झालेलं आहे. अजितदादा समर्थक राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने यायला इथे दाखल झालेले आहेत आणि अजितदादांचं पार्थिव आता काठेवाडी या त्यांच्या मूळ गावी ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी इथे आणण्यात येईल आणि तिथे अजितदादांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येतील. सचिन धुमाळ, LS मराठी, बारामती, पुणे.